अयोध्येतील लता मंगेशकर चौकामध्ये मी सध्या आहे आणि सुंदर अशी रांगोळी या चौकामध्ये आकर्षणाचं केंद्र बनलेलं आहे आणि ही रांगोळी बनवलेली आहे महाराष्ट्रातून आलेल्या या रांगोळी आर्टिस्टनं. दादा नाव काय तुमचं? माझं नाव सुनील कुंभार. काय बनवलं इथे सांगा. मी भारतातील वेगवेगळ्या प्रकारची वाद्य बनवलेत, जसं ढोल, नगाडा, तुतारी, पिपाणी वगैरे अशी भारतातील वेगवेगळी वाद्य बनवलेत. आणि ह्या वाद्यांतून मी असं दर्शवतो की पूर्ण भारतीयांनी 22 तारखेला अशा प्रकारे वाजत गाजत श्रीराम प्रभूंची स्वागताची तयारी करावी असं मी सर्व भारतीयांना संदेश देऊ इच्छितो. नक्कीच आपण बघू शकतो महाराष्ट्रातून आलेले आहे. किती दिवस झाले अयोध्येत आहे? मी गेले 5 दिवस झालं वेगवेगळ्या प्रकारचे रांगोळी काढून लोकांचं प्रबोधन करत आहे. काल रात्री मी रामघाटावर दिवा बनवला होता मोठा एवढाच. नक्कीच आपण बघू शकतो महाराष्ट्रातून आलेले आहे हे रांगोळी आर्टिस्ट आणि सुंदर अशी रांगोळी या ठिकाणी काढलेली आहे. नगारा आहे, पिपाणी आहे, तुतारी आहे आणि पाहण्यासाठी वेगवेगळे महंत या ठिकाणी जे रामभक्त आहे ते आलेले आहेत, ते स्वागत करते हैं. क्या कहेंगे? अरे आज तो आनंद ही आनंद है। अयोध्या में त्रेता युग का दर्शन हो रहा है। हम अयोध्यावासी बस पूरे विश्व से यही प्रार्थना करना चाहते हैं कि बस राम जी से एक ही वरदान मांगना और कुछ नहीं। राम जी की पूजा सुबह में करना ना, तो बस एक ही चीज़ मांगना कि हे प्रभु कि ले चल अपनी नागरिया अवध बिहारी सांवरिया। क्या है अयोध्या में? तो सरयू का तीर अयोध्या नगरी, सरयू का तीर अयोध्या नगरी, संत भरे जहाँ गागरिया अवध बिहारी सांवरिया। और यहाँ जब आएंगे तो क्या मिलेगा? तो कनक भवन सिया रघुपति राजे, चरणों में आंजनी लाल बिराजे, देखी भई मैं बावरिया अवध बिहारी सांवरिया। बस यही प्रार्थना करना चाहिए। और आज अयोध्या का माहौल कैसा है? तो कहा गोस्वामी जी ने लिखा चौपाई कि राम सिया राम जय जय राम, मंगल भवन अमंगल हारी, द्रबहु सदशरथ अजीर बिहारी, राम सिया राम। बस बस चारों तरफ राम सिया राम की धुन लगी है। ऐसा लग रहा है हम लोग त्रेता युग में, कलयुग में नहीं, त्रेता युग में। आप क्या कहेंगे? ये आप सब देख रहे हैं, देखिए 5 दिन की प्रतीक्षा है। बहुत अच्छा लग रहा है अयोध्या में आकर के, और दृश्य जो है पूरा रमणीक है। और मैं विश्व के पहले किसान देवता मंदिर का किसान पीठाधीश्वर शैलेंद्र योगीराज सरकार, और यहाँ बड़ा ही आनंद है। बस एक ही काम और हो जाए, गौ हत्या रुक जाए और गौ माता को राष्ट्र माता घोषित कर दिया जाए। इसी संकल्प को लेकर के आया हूँ। और आपके चैनल के माध्यम से मैं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी और मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ जी से ये अनुरोध करना चाहता हूँ कि गौ माता को राष्ट्र माता घोषित कर दें, तो जिससे हमारी गौ माता की हत्या रुक जाए तो धरती पर बड़ा आनंद ही आनंद हो जाएगा। या ठिकाणी भक्तिमय वातावरण आहे आणि हा महाराष्ट्रातून आलेला हा तरुण या ठिकाणी 5 दिवस झाले अयोध्येतल्या वेगवेगळ्या ठिकाणी रांगोळी काढतोय. का वाटलं तुला इथे यावं आणि रांगोळी काढावं? मी गेली 30 वर्ष झालं रांगोळी काढतोय. तर 30 वर्षाची माझी जी कला आहे ते प्रभू रामचंद्रांच्या पायाची अर्पण करावी अशी माझी इच्छा झाली. आणि मला वाटलं की आपण जावावं. आणि मग मी गावावरून इकडे निघत असताना 25 शहरामध्ये जवळपास 20 ते 22 रांगोळीमध्ये असं लोकांना प्रबोधन करत आलो आहे. पूर्ण महाराष्ट्र, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेशमध्ये 25 शहरामध्ये मी रांगोळी काढली. आणि मी पूर्ण अयोध्येमध्ये 2 टन रांगोळी घेऊन आलो आहे. 2 टन रांगोळीमध्ये पूर्ण अयोध्या 22 तारखेपर्यंत सजवायचा प्रयत्न करणार आहे. 2 टन रांगोळी घेऊन हा तरुण महाराष्ट्रातून या ठिकाणी आलेला आहे आणि अशा प्रकारे वेगवेगळ्या आकर्षक रांगोळी काढून रामललाच्या स्वागताची तयारी अयोध्येत करतायत. अयोध्या सजवण्याचं काम जो आहे तो या ठिकाणी करतायत. आणि त्यांनी आवाहन केलेलं आहे सर्व देशातील राम भक्तांना की त्या 22 तारखेला श्री रामललाचं स्वागत करताना अशाच प्रकारे तुम्हीही स्वागत करावं. संपूर्ण अयोध्येमध्ये भक्तिमय श्रीराममय वातावरण सध्या पाहायला मिळतं. कॅमेरामॅन सचिन सॅमसह गजानन उमाटे, TV9 मराठी, अयोध्या.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.